तुझ्यासाठी इथं एकच पोझिशन आहे आणि ती म्हणजे कामगार. या फॅक्टरीत खरं तर तुझ्यासाठी जागाच नाहीये, पण तुला कामगार म्हणून काम करताना मला बघायचंय. माझा इगो सॅटिस्फाय होईल. आणि राहिला प्रश्न ऍडवायझरचा, तर तुझी ती लायकी नाहीये. विक्रांत साहेब, इंदिरा साहेबांशी नीट बोलायचं. इंदिरा सर फॅक्टरीत कामगार म्हणून येणार नाहीत. मग त्यांना म्हणायचं घरी बसावं. हा माणूस मला फॅक्टरीत नकोय. माझ्याकडे याच्यासाठी कुठलंही काम नाहीये. आणि तुम्हाला जर काम करायचं नसेल तर घरी जा. गेट लॉस्ट. आणि तुम्हालाही आधीच सांगितलंय, मी दुसरी माणसं आणीन आणि काम करून घेईन. चालतंय, टाका आम्हाला कामावून काढून. होय होय, चला रे घरी. काढून टाका मला काम. हो हो. आम्ही इंदिरा सरांचा अपमान झालेला सहन करून नाही घेणार. तुमचा इंदिरा स्वतःहून आला फॅक्टरीत. मी नव्हतं बोलवलं. विक्रांत साहेब, तुम्ही इंदिरा साहेबांचा अपमान करताय. इंदिरा सरांनी जर तुम्ही कामगार म्हणून जर काम लावणार असाल तर आम्ही कोणाची तर थांबणार नाही. ए चला घरी चला. थांबा. मी कामगार म्हणून काम करायला तयार आहे. इंदिरा साहेब, हे काय बोलताय तुम्ही? नाही नाही, आम्ही समजा इथं असताना तुम्हाला असलं काम आम्ही करूच देणार नाही. का? काय हरकत आहे? इतके दिवस तुम्ही लोक इथे कामगार म्हणून काम करताय ना. कुठलंही काम छोटं नसतं. कुठलंही काम करताना कमीपणा नाही वाटला पाहिजे. तुमच्याकडूनच शिकलोय मी. ते काय नाही, मी या फॅक्टरीत कामगार म्हणून काम करायला तयार आहे. चले बाजाला. गजा, या सगळ्यांचा लेट मार्क लागायला हवा. पंधरा मिनिट उशीर झालाय. 15 मिनिट. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, मला वेळ वाया गेलेला आवडत नाही. तुझ्यासाठी इथं एकच पोझिशन आहे आणि ती म्हणजे कामगार.